ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। महाराष्ट्राची वाताहत करणाऱ्या व्यवस्थेला संपवण्याचा अधिकार पदवीधरांना आहे। त्या अधिकाराचा त्यांनी या निवडणुकीत परिपूर्ण वापर करावा असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी पनवेल येथील प्रचार सभेत भाजपा आणि मित्र पक्षांवर घणाघाती प्रहार केले। महाविकास आघाडीचे कोकण पदवीधर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या प्रचार सभेला मोठा प्रतिसाद लाभला। शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकण समन्वयक विजय कदम, पनवेल शहर जिल्हा निरीक्षक माजी आमदार हुस्न बाबू खलिपे, काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार नसीम खान, उमेदवार रमेश कीर आदींची यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती। मतदारसंघ हा नेमका कशासाठी आहे हे दुर्दैवानं गेली 12 वर्ष जे या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यांना अद्यापही कळलेलं नाही असं स्पष्टपणाने दिसतंय। अलीकडेच त्यांनी एक 20 पानाची पत्रिका तुमच्याकडे पाठवलेली आहे। अतिशय चांगली छपाई केलेली आहे, खूप पैसे त्याच्यासाठी खर्च केलेले आहेत, पण त्या 20 पानामध्ये तुम्ही नीट पहा, पदवीधर मतदारसंघ म्हणून पदवीधरांसाठी एकही उपक्रम राबवलेला त्याच्यात लिहिलेला नाही। तात्पर्य असं आहे की आम्ही ही जी निवडणूक लढतो आहोत ती फक्त पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी, पदवीधरांना न्याय देण्यासाठी, पदवीधरांना उपयोग येण्यासाठी या आमचा पहिला उद्देश आहे। म्हणजे नेमकं काय आहे तर पदवीधरांना शासकीय नोकरी मिळण्यासाठी प्रयत्नशील असणं, स्थानिक जे प्रकल्प होतात त्या प्रकल्पांमध्ये पदवीधरांचा समावेश आग्रहाने करण्यासाठी प्रयत्न करणं। तिसरी गोष्ट, हे जे पदवीधर आहेत यांच्यासाठी जी जिल्हा उद्योग केंद्र आहेत त्या उद्योग केंद्रांना भेटी देणं, तिथे चौकशी करणं की या जिल्ह्यातल्या या वर्षी किती पदवीधरांना तुम्ही नोकरी देऊ शकलात त्याची चौकशी करणं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी जुनी पेन्शन आहे त्या जुन्या पेन्शनसाठी आग्रही राहणं हा देखील आमचा एक पहिला महत्त्वाचा उद्देश असेल। त्याचबरोबर कोकणातली मुलं ही बुद्धिमान मुलं आहेत, बुद्धिमत्तेच्या बाबत ते कुठेही कमी नाहीत, मात्र UPSC आणि MPSC या अभ्यासक्रमात किंवा या निकालात आपल्याला कोकणातल्या मुलांचं प्रमाण दुर्दैवाने म्हणावं इतकं चांगलं दिसत नाही। मग या 5 जिल्ह्यातल्या ज्या शैक्षणिक संस्था MPSC आणि UPSCचे वर्ग चालवतात किंवा त्यांच्यासाठी या संधी उपलब्ध करून देतात अशा संस्थांना आधार देणं, त्यांना मदत करणं आणि या मुलांना अधिक चांगल्या पद्धतीनं या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हा मला वाटतं या पदवीधर मतदारसंघाच्या आमदाराचा प्रामुख्याने उद्देश असावा असं मला वाटतं। याचबरोबर कोकणात आपण जेव्हा फिरतो, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, खालचा रायगड असेल, इथे निसर्ग खूप आहे, पण तुलनेने पर्यटनासाठी पायाभूत सुविधा कमी आहेत। पर्यटनासाठी एवढ्यासाठीच आपण लक्ष दिलं पाहिजे की पर्यटनाच्या माध्यमातून या पदवीधरांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, म्हणून हाही विषय हाती घेतला पाहिजे। असे मोजके 4-5 प्रश्न घेऊन, कमी बोलून, काम जास्त करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो आहोत। आजचे उमेदवार खूप बोलतायत, गेली 12 वर्ष ते बोलतच आले, त्यांनी दुर्दैवाने कुठलंही काम असं ठोस केलेलं नाहीये। मी त्यांना जाहीरपणे सांगितलंय की तुम्ही 12 वर्ष आमदार होतात, 12 सोडा, 6 सोडा, फक्त 3 कामं अशी सांगा 12 वर्षात तुम्ही केलेली, जी या पदवीधर मतदारसंघासाठी तुम्ही केलेली आहात। आणि म्हणून त्याचं उत्तर म्हणून आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून यावेळेला कोकणातल्या तरुणांसाठी, पदवीधरांसाठी, युवकांसाठी अत्यंत प्रामाणिकपणे काही संधी उपलब्ध करून देण्यासाठी या उमेदवारीचा उपयोग व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। म्हणून या निमित्ताने मी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो, 26 जूनला बुधवारी याचं मतदान आहे। यावेळेला EVM नसेल तर मतपत्रिका असेल। मतपत्रिकेवर पहिलं नाव रमेश श्रीधर कीर असं माझं नाव असेल, त्याच्या समोरच्या चौकोनात तुम्हाला फक्त 1 हा आकडा लिहायचा आहे। हा 1 हा आकडा लिहिताना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही 1 मराठी लिहू की इंग्रजी लिहू की रोमन लिहू हा कुठलाही संभ्रम मनात ठेवू नका। सर्व माझ्या सहकारी मित्रांना सुद्धा सांगतो, तुम्ही जेव्हा प्रचार कराल तेव्हा मतदारांना नीट सांगा की फक्त 1 अशी रेष फक्त ओढा, बाकी तिथे काहीही करू नका।
नंबर 1. नंबर 2, हे मतदान करताना तुम्ही पेन मात्र शासकीयच वापरलं पाहिजे. तुम्ही जर खाजगी पेनचा वापर केलात तर मतपत्रिका बाद ठरली जाईल. नंबर 3, या मतपत्रिकेवर कोणत्याही प्रकारची खूण असता कामा नये. बरोबर चिन्ह किंवा चूक चिन्ह किंवा तुम्ही रेख काढलात आणि बाजूला पेन ठेवलात तरी ती मतपत्रिका बाद होईल. गेल्या वेळच्या इलेक्शनमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या इलेक्शनमध्ये 4,500 मतं पदवीधरांची या प्रकारामुळे बाद झालेली आहेत. आपलं प्रत्येक मत हे मूल्यवान आहे. तेव्हा माझी आपल्याला नम्र विनंती आहे की या प्रिकॉशन्स घेऊन आपण मतदान करावं. 26 तारखेला जरी पाऊस असला तरीही मतदान करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण सर्वांनी ते करावं अशी नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ही सुद्धा आपल्या प्रयत्नानंतर ती वेळ बदलली गेलेली आहे. एकच शेवटचा महत्वाचा मुद्दा सांगतो. पदवीधर कोणी घरी बसलेला नसतो, बेकार नसतो. त्यामुळे जे आपण मेहनत केलेली आहे तो कामावर जाण्याच्या आधी जर त्याला तुम्ही पकडलात किंवा आतापासून त्याच्या संपर्कात राहिलात की बाबा सकाळी 7 वाजता आहे, तुझी नोकरी तुकडे नरिमन पॉइंटला असेल नाहीतर कुठे उरणला असेल, सकाळीच त्याला आत्ता कॉन्टॅक्ट करा, आत्ताच त्याला संपर्क साधा. आणि 7:30 वाजता तुझी ड्युटी किती वाजता आहे, तू किती वाजता घरात निघणार आहेस, त्याच्याशी संपर्क साधा. आणि तो जर 9ला येणार असेल तर 8 वाजता मी तुझ्या घरी येणार, गाडी घेऊन येईन, असं त्याच्याशी संपर्क आपण जर केला 8 वाजता त्याला आपल्या गाडीत घालून मतदान करायचं आणि मग त्याला कामावर सोडायचा. तो एकदा कामावरती गेला की गेला. मग तो काय कामावरनं परत येऊन तुमच्यासाठी खास मतदान करेल अशी शाश्वती नाहीये. त्यात तेवढी एक आपण सर्वांनी काळजी नक्की करावी जेणेकरून आपलं मतदान आपल्याला नक्की आपल्या पारड्यात पडेल. अशा पद्धतीने जे काम सगळं होईल. वेळेचं लक्षात मी सांगितलेलंच आहे. बाकीच्या काही गोष्टी चर्चेला येतात. बाळाराम पाटील साहेबांचा अनुभव सगळ्यांना अजून ताजा आहे. शिक्षक ज्या संघामध्ये जी निवडणूक झाली, ह्यांनी जे काम केलं, काम चांगलं होतं. आता सध्या धनशक्ती आणि निष्ठा, त्यामुळे धनशक्तीच्या पुढे आपल्याला काही काळजी करण्याचं काम नाही. आपण कामानेच पुढे गेलेलो आहोत आणि आपण कामाने आपल्याला ओळखतात. त्याच्यामुळे आपल्याला नक्की ह्या कामाकडे बघून आपल्याला मतदान करतील. त्यामुळे जरी कोण आले तरी पदवीधरांकडे काही पाकिटं येतील, काही आमिष दाखवली जातील, नोकरी मी तुला मिळवून देईन, ह्यांना सांगा त्यांना सांगा, कुठल्याही ह्या भूलथापांना आपल्याला बळी पडायचं नाही. धनशक्तीला तर अजिबात नाही. सुखाने सुदैवाने आई वडिलांच्या आशीर्वादाने, पक्षाच्या आशीर्वादाने सगळ्यांचं छान चाललेलं आहे. या काय पाकिटावरती आपलं काही अवलंबून नाही. आणि पदवीधर तेवढा सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे. सुशिक्षित पदवीधर आहे म्हटल्यानंतर तो पैशाला बळी पडणार नाही अशी आशा करूया. आणि खात्री आहे की तो अशा कुठल्या मागे जाणार नाही. त्यामुळे हे सगळी अशी जी काही पदवीधरांची एक भयानक परिस्थिती आहे. 17,000 पदांसाठी 17 लाख नोंदणी, अशा बरीच भयानक परिस्थिती पदवीधरांच्या वाट्याला आलेली आहे. तर आपल्याला पदवीधरांसाठी खास ह्याच विषयावरती काम करायला, आपल्याला न्याय देण्यासाठी, आपल्या सर्वांचा हक्काचा आणि स्वतःला आपल्याला वेळ देतील, आपला हक, आपल्या पदवीधरांचा आवाज विधान परिषदेवरती नेतील आणि आपला 100% आपण त्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी आपण रमेश कीरसाठी सगळ्यांनी आपण आवर्जून काम कराल अशी खात्री बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. बाळाराम पाटलांच्या निवडणुकीची यंत्रणा लढवताना 2 निवडणुकीला जास्त बोललं की मतं कमी देतात, शिक्षक लोक कमी देतात. हिरवगार करू नका, बाकी कामं करायला आम्ही आहोत. तुम्ही फक्त काम या ठिकाणी पदवीधरांना आणि जे शिक्षक आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. विद्वांनो, याच्या ठिकाणी करण्याची गरज नाही. या वरच्या सभागृहामध्ये बोलण्याची भरपूर संधी होते. जे बोलतात त्यांना भरपूर बोलायला संधी मिळते, जी खालच्या सभागृहात नाना आपल्याला मिळत नाहीये. आणि त्यामुळे इथे प्रश्न लगेच सुटले जातात आणि सोडवण्याचा पाठपुरावा आम्ही करतो. आणि ते करण्यामध्ये शिक्षक जे आमदार आहेत ते चांगल्या प्रकारे आम्हाला उपयोगी पडतात. मी बाळाराम पाटलांचं कौतुक करीन. मी ते माझ्या मागेच बसायचे आणि त्यांनी एवढं प्रभावीपणे शिक्षकांचे प्रश्न मांडले आणि सोडवले. मला वाटलं बाळाराम 100% निवडून देणार. आम्ही सगळे जोरात काम केलं. पण बाळाराम पाटलांनी शिक्षकांच्या प्रश्नावरच बोलले जास्त प्रमाणात. बाकीचे प्रश्न त्यांना मांडायचे असतील, अगदी त्यांच्या तालुक्यातले, त्यांच्या विभागातले, ते मला मांडायला सांगायचे. भाई तुम्ही हे मांडा, मला संधी, शिक्षकांचे प्रश्न मला मिळत नाहीये.
की तुम्ही एवढंच काम करा, तुमचं नशीब चांगलं आहे, तुमची यंत्रणा. पण काँग्रेस ही अशी आहे की उमेदवार शेवटच्या दिवशी निवड करते. नानाच्या सुधारणा करा. मी मगाशी पण तुम्हाला बोललो की काँग्रेसचा उमेदवार कधी होणार, विड्रॉल होईपर्यंत पुढे मागे कोणाचा करणार, याप्रमाणे असतो. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ही निवडणूक तुम्हाला माहिती मिळालेली आहे. शिवसेनेचे किशोर जैन यांनी चांगली नोंदणी केलेली आहे. आमची नोंदणी कायम आहे. ज्या आमच्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये एक शिक्षक असेल तर त्यांच्या घरामध्ये शिक्षकांची मुलं ग्रॅज्युएट होतातच. जी पिढी झाली तर 5 मतं त्यांनी नोंदवली पाहिजे. तुम्ही खोपोलीला जा, खोपोली खालापूर शिक्षण संस्थामध्ये आम्ही त्या पद्धतीची नोंदणी केली. या ठिकाणी आमच्या मोठमोठ्या शैक्षणिक संस्था आहेत. कोकणी सोसायटी आहे, PNP आहे, बाळाराम पाटलांची तुमची दत्तूशेठ पाटील शिक्षण संस्था आहे, नंतर रयत आहे, स्वामी आहे. ही मतं सगळी तुम्ही तेवढंच बघितलं आणि म्हटलं तर भरपूर मतं आम्ही नोंदवलेली आहेत. या ठिकाणी ती कशी आणायची, आणण्याची यंत्रणा कशी उभी करायची, एवढ्यावर आपण या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं चर्चा करूया. कारण मतं आणायची आहेत, आम्ही नोंदवली आहेत. पण कदमांनी सांगितली ती खरं गोष्ट आहे, मतदाराला सकाळीच पकडलं पाहिजे. तो गेला की तो परत येत नाही, परत येतो 6 नंतर घरी आणि त्याला मिळू शकत नाहीये. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीची प्रमोद दमोलकरांनी 5 वेळा ही टर्म केली आणि त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं, ती संधी तुम्हाला आहे. तुम्हाला आयत्या वेळावर तुम्ही आज उभी आहात, सगळं आम्ही तयार केलेलं आहात. पण नानांची कृपा तुमच्या मागे आहे. नानांच्या पुढे मी कधी बोलू शकत नाही. आमची एवढी गेली 30-40 वर्षाची दोस्ती आहे. नाना आमदार नव्हते तेव्हा MSC बँकेत होते, आम्ही बरोबर. तुम्ही लहान होतो, नाना उंच पुरा, आता काय बोलायचं, गुरुबाबा द्यायचे. पण एक वेगळी मजा. MSC बँक म्हणजे पर्यायी सरकार असतं आणि त्या दृष्टिकोनातून एक वेगळा आनंद काम करताना, चर्चा करताना आम्हाला मिळायचा. आणि मग तेव्हापासून ही नानांची दृष्टी आमची झाली, ती कायम आतापर्यंत राहिलेली आहे. या ठिकाणी 3च निवड आहे. आम्ही म्हणतो आमची 20,000 आहेत, जास्त आहेत त्याच्यापेक्षा, पण आम्ही कमी बोलतो आणि जास्त मतं करण्याचा प्रयत्न करतो. पण 20,000 मतं आमची आहेत. शिवसेनेजवळ 50,000 मताच्या वरती मतं नोंदवलेली आहेत आणि वरती तुमची मतं आहेत. आणि राष्ट्रवादीची जर रयत शिक्षण संस्थेनी चांगल्या प्रकारे मतं आपण घेऊ शकलो तर आपल्याला चांगल्या प्रकारे आहे. वेळ कमी आहे, पण पवार साहेबांशी पण आपण बोला. पवार साहेबांनी सांगितलं तर वेगळ्या तऱ्हेचं काम होईल. आणि दुसरा मुद्दा प्रामुख्यानं वातावरण आज आपल्या बाजूनी आहे. मी सांगत होतो वातावरण आज आपल्या बाजूनी आहे. इंडिया आघाडीच्या बाजूनी वातावरण आहे. महाराष्ट्र आपली जी आघाडी आहे तिच्या बाजूनी आज आहे. आणि याच्यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे टाकाला जाऊन भांडायला पोवायची नाही. मुस्लिम आणि दलित मत एकमुखाने आज इंडिया आघाडीच्या बरोबर आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला तो फायदा होणार आहे. आणि ज्या दृष्टीने थोडासा अंदाज चुकला नाही तर आपलं 20-25च मतं पाहिजे होती आपलं सरकार यायला त्याच्यावर, पण ते पण येईल अशी मला आशा आहे. 100% येणार आहे. आणि नाना पण आम्हाला विसरू नका तेव्हा आम्ही लहान माणसं, आम्हाला विसरून जाल, आम्हाला काही बरंच नाहीये. आणि तुमची मतं तुम्ही सांभाळा. शिवसेनेला पण सांगतो तुमची मतं सांभाळा. लोकसभेमध्ये आम्ही बघितलं ती मतं नाहीये. जे इथे बसतात तेच मतं सांगतात दुसरीकडे द्या. हा अनुभव आम्हाला आलेला आहे. तो आघाडीच्या मीटिंगमध्ये मी सांगणार आहे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे. एकही गोष्ट नाहीये की मतंही ठरलेली आहे. प्रत्येक गावामध्ये, रायगडमध्ये मतं आमची ठरलेली आहे. म्हणजे आमच्याकडे अशी होती काँग्रेसवाल्यांबरोबर आम्ही सोयरीक पण करायचो नाही. बोललं तरी राग येतो. एवढा संघर्ष या ठिकाणीचा त्रास पण होतो आम्हाला. कारण जवळ यायला आता आघाड्या केल्या तरी तो त्रास पण होतो. परंतु ही मतं मिळवण्याचं काम करा. मी सांगेन की तुम्ही या ठिकाणी बाकीच्या गोष्टी करू नका. ते आमच्या, तुम्ही याच्यासाठी मत मागत नाहीत. जनरल कामासाठी आम्ही तुम्हाला मत देत नाहीये. जे ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि जे प्रोजेक्ट येतात त्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला किती मॅन पॉवर लागणार आहे ते प्रोजेक्ट करतानाच त्यांनी आपल्याला सांगितलं पाहिजे.
आणि काय क्वालिफिकेशनची तुम्हाला लागणार आहे. त्यांना इंजिनियर किती पाहिजेत? 5 वर्षात इथे इंजिनियर होतो. आपल्याकडे प्रोजेक्ट उभा करायला 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो. ती लबाडी आहे. मी हाऊसमध्ये नेहमी मांडत असतो ही गोष्ट. मी एकटाच बोलत असतो, पण आम्ही नेहमीच प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो, म्हणून त्याच्याकडे वेगळी. तर त्याच्यामध्ये याने एक वातावरण केलं पाहिजे. आम्ही आता बाळाराम पाटील होते आणि मी होतो हाऊसमध्ये, आणि बाकीचे शिक्षक आमदार 10-12 7-8 तरी होते. त्यांना सर्वांना आम्ही आमचे बनवून टाकले. बनवताना त्यांना चर्चा करताना आमच्या गटामध्ये झाले, पुरोगामी गटामध्ये, आणि त्यांना सातत्यानं या ठिकाणी पाठपुरावा करायला लावला. आम्ही 10-12 आमदार एकदम उठलो तर सभापतीला ऐकावंच लागतं, मंत्र्यांना पण ऐकावं लागतं. तुम्ही मंत्री असताना आम्ही तुम्हाला दिलेला आहे त्रास भरपूर, आणि म्हणून या गोष्टीचा विचार आपल्याला त्या ठिकाणी केला पाहिजे. मला वाटतं 100% काही चुका झाल्या असतील, पण महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी कायम टिकली पाहिजे. आणि आपल्याला या देशाचे पंतप्रधान राहुल गांधी मला बघायची माझी इच्छा आहे. याच्या आधी पण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे, आणि त्याच्यात तुम्ही स्टेटमेंट देऊ नका. आम्हाला त्रास होतो. तुम्ही स्टेटमेंट नेत्यांनी देऊ नका. वादाचे तुम्हाला काय भांडण करायचे आतमध्ये करा, एका खोलीमध्ये. आम्हाला टीव्ही वाल्यांना सांगू नका आणि टीव्ही वाल्यांकडे अजिबात जाऊ नका. आज पण मला टीव्ही वाले बघत होते, पार्टी ऑफिसला बाहेर आले राष्ट्रवादीच्या. बाई तुमची प्रतिक्रिया काय? मला नाही प्रतिक्रिया इंडिया आघाडीत बंदी केली. आम्हाला प्रतिक्रिया द्यायची नाही. ही आम्ही एक कॉमन मॅनची जी भावना आहे ते मी सांगतो. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. जी आमची भावना आहे मनापासून, कारण या देशामध्ये इंडिया आघाडी आली पाहिजे. आणि या ठिकाणी सगळ्यात आज जे पंतप्रधानांच्या लाईनीमध्ये आहेत, तर त्याच्यामध्ये राहुल गांधी एक सगळ्यात विद्वान आणि शिक्षित असे उमेदवार आहेत. त्यांना तिकडे सांगितलं नाही कोणी, आणि यांना पप्पू केला. तर यांनी राहुल गांधींनी या 5 वर्षामध्ये पप्पू बोलणाऱ्या लोकांना पप्पू करून टाकले, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा, कारण मला इंडिया आघाडीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ऑल इंडिया लेवलची जी मिटिंग होत होती, त्या बैठकीमध्ये जे 28 पक्ष होते त्या पक्षांनाच इथे तिथे बोलण्याची संधी मिळत होती. नाना पण फक्त मुंबईच्या मिटिंगला महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आले, आणि म्हणून त्यावेळेला या लोकांबरोबर देशातल्या सर्व विविध राजकीय पक्षाच्या आणि काँग्रेस नेतृत्वाबरोबर आणि माननीय उद्धव ठाकरे यांबद्दल जी भूमिका इंडिया आघाडीमध्ये होती ती आम्ही जवळून बघितलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी धन्यवाद देईन कदमना की शेका पक्षाचं मत कधी फुटत नसतं आणि जात नसतं. तुम्ही जे बोललात त्या पद्धतीचं मला बरं वाटतं, परंतु आपली मतं प्रत्येकाने सांभाळली पाहिजेत. सगळं म्हटलं नाही. मी कोणाच्या वाढदिवसाला फोन करत नाही, पण आरसीच्या वाढदिवसाला आज बरोबर कुठे आरसी आहे. आणि कारण त्याला झालं सकाळी मी त्याला फोन करतो, सकाळी एंगेज असतो, परंतु आरसीला सांभाळलं की काँग्रेस सांभाळली असं मला वाटतं. आणि म्हणून मी जास्त बोलत नाही. या ठिकाणी तुम्ही पदवीधर आहात, आम्ही काय तुम्हाला सांगणार, पण जी भूमिका आहे, कमी बोललो आणि बैठकीचं काम नेहमी 1.5 तासात संपलं पाहिजे या भूमिकेचा मी असतो. आणि म्हणून या काय बोललं या ठिकाणी जे वातावरण आज रायगडमध्ये आहे किंवा कोकण पट्टीमध्ये आहे, त्याच्यामध्ये ठाण्याला आपल्याला सांभाळावं लागेल. ठाण्याची मतं ही सर्वाधिक आहेत, परंतु ज्या पद्धतीनं आम्ही खात्री देतो, ज्या संस्था आमच्या आहेत सगळ्या त्या संस्थांच्या आमच्या बँका आहेत, बँकांचे नातेवाईक आहेत, असं मिळून आम्ही मतनोंदणी केलेली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सगळे ग्रॅज्युएट असल्यामुळे मार्गदर्शन हा शब्द वापरणार नाही पलेच, पण आपल्या सगळ्यांचं एकत्रितपणाने येणं आणि त्या कार्यक्रमासाठी प्रामुख्यानं उपस्थित झालेले आमचे विधिमंडळातले सहकारी आणि कोकण विशेष करून रायगड जिल्ह्यावर त्यांचा अनेक वर्ष पगडा आहे, अनेक संस्थेमध्ये ते काम करतात, ते आमचे मित्र जयंत पाटील साहेब, माजी मंत्री आणि आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खानजी, आदरणीय शिवसेना उपनेते विजय कदम साहेब,
माजी आमदार बळीराम पाटील साहेब, आमच्या माजी आमदार खलिपेताई, जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, प्रशांत पाटील, शिरीष घरत, आरसी घरत साहेब, अभय छाजरजी, सतीश पाटील, विशेष करून आमचे सुदाम पाटील. मी आता सगळ्यांचं नाव नाही घेत कारण की मग वेळ जातोय. आदरणीय मंच, उपस्थित माझ्या माता बहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी आणि युवक मित्र आणि आमच्यावर प्रेम करणारे पत्रकार, खरं तर हे निवडणूक रमेश कीरची आहे असं मी मान्य करत नाही. हे निवडणूक सगळ्या पदवीधरांची निवडणूक आहे. गेल्या 10 वर्ष केंद्रामधलं सरकार असेल, महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीसांच्या सरकारपासून आपण मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीचे सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना आणि आम्ही सगळ्यांनी एक प्लॅन केला होता की नोकर भरती आणि या सगळ्या गोष्टी तातडीनं करायच्या. पण कोरोना आला, सरकार आपल्या घरी, जनता आपल्या घरी आणि मोदी साहेब तिथून आदेश मारायचे की तुम्हाला कोणालाही बाहेर निघता येणार नाही. लहानपणामध्ये स्टॅच्यूचा खेळ खेळायचो आपण. जसं तुम्हाला स्टॅच्यू म्हटलं की तेव्हा उभं राहा आणि स्टॅच्यू म्हटलं की मग आपलं व्हायचं. तसं मोदी साहेबांनी आपल्यासोबत 2.5 वर्ष या महाराष्ट्रासाठी देशासाठी कोरोनाच्या काळामध्ये तो खेळ झाला. आणि कोरोना गेल्यानंतर तातडीनं महाराष्ट्रामध्ये असंविधानिक सरकार आलं आणि या असंविधानिक सरकारने महाराष्ट्राचे पुन्हा 3-13 वाजवले. महाराष्ट्र हे राज्य आता बेरोजगारांचं राज्य. देशामध्ये सगळ्यात जास्त जर कुठल्या राज्यामध्ये बेरोजगार असेल तर ते महाराष्ट्रात आहे. पोलिसांची भरती आताच आमच्या मित्र कदम साहेबांनी सांगितलं की 17,000 पदासाठी 17 लाख अर्ज आलीत आणि मला नाही वाटत हे पद अजून भरले जातील. कुठेतरी पेपर लीक होणार. 1,000 रुपये ऑनलाईन आम्ही त्या आमच्या पोरांनी पैसे भरलेले आहेत. पोरं मेहनत करतात, मुली मेहनत करतात, पण ऐन वेळेवर कुठलं माशी शिंकेल, पेपर लीक होईल आणि मग पुन्हा पोलिसांची भरती रद्द होईल. पुन्हा पोलिसांची भरतीसाठी पुन्हा 1,000 भरा. महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात कोतवालांच्या भरत्या झाल्यात. तलाट्याच्या खाली कोतवाल पद असतं त्याच्या झाल्यात. तर इंजिनियर, आमचे BSc MSc झालेल्या मुलामुलींनी, BCom BA झालेल्या मुलामुलींनी त्या कोतवालाच्या पदासाठी सुद्धा अर्ज भरले. कुठेतरी नोकरी पाहिजे, कुठलीही नोकरी भेटो, अशा पद्धतीची परिस्थिती या महाराष्ट्रात कधी नव्हे ही निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात राज्यातले उद्योग गेलेत. जसं आता जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की एखादा उद्योग येत असेल, कुठले इंजिनियर पाहिजे ते इंजिनियर आपण 5 वर्षात तयार करतो, 3 वर्षामध्ये उद्योग उभा होऊ शकतो. पण महाराष्ट्राचं सगळं प्लॅनिंग संपवलं गेलं. आपण मधल्या काळामध्ये एक वाचलं असेल पेपरला, फार कदाचित काही पेपर बातम्या छापतात, खऱ्या छापतात, काही टीव्ही खऱ्या बातम्या दाखवतात. पुण्यामधून अनेक उद्योग आता वापस चालतात. राज्यामध्ये महागडी विद्युत, अवेळी येणारी विद्युत, आता अलीकडे राज्यामध्ये एक नवीन आंदोलन सुद्धा झालं स्मार्ट मीटरचं. रिचार्ज करा आणि मगच तुम्हाला लाईट चालू होईल. सगळ्या स्तरावर आपल्या राज्यामध्ये अंधार करायचा प्रयत्न हे भाजप सरकारने, केंद्रातल्या असो की राज्यातल्या सरकारने हे पाप केलेलं आहे. मी 10 वर्षामध्ये 10 पिढ्या बर्बाद झाल्यात. 1 वर्षात 1 पिढी बर्बाद होते. आपण अंदाज लावला. एकदा ओव्हर एज झालं तर काय आपली किंमत आहे. ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आपण जेव्हा होतो त्यावेळेस आपलं वय असेल त्या वयाच्या मर्यादापर्यंत आपल्याला संधी मिळाली तर झालं, आयुष्य गेलं. ग्रामीण भागात तर अजूनच भयानक परिस्थिती आहे. ना धड शेतात जाऊ शकत, ना इकडे लग्न करायला कोणी मागायला, कोणी पोरगी द्यायला तयार नाही, अशी परिस्थिती झालेली आहे.
आणि म्हणून हे सगळी महाराष्ट्राची वाताहत करणाऱ्या व्यवस्थेला संपवण्याचा अधिकार आपल्या हातात आहे. ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या निवडणुका नागपूरला झाल्यात, अमरावतीत झाल्यात आणि ह्या दोन्ही निवडणुका ज्या अनेक वर्ष म्हणजे नागपूरला तर असं झालं की स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून भाजपच्याच हातात होतं. आपल्याला जयंतराव तुमचा मोठा अनुभव आहे वरच्या सभागृहातला, पण पहिल्यांदा आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांची ती मोनोपॉली तोडली. आणि तोडली कशासाठी की तरुणांनी, ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट लोकांनी निर्णय केला की या भाजपच्या या मानसिकतेला, जे आमच्या जीवनाला उद्ध्वस्त करायचं काम करते आहे, त्या व्यवस्थेलाच आता सत्तेतून बाहेर काढायचा असा निर्णय केला. आणि ज्या ठिकाणी नागपूरसारख्या शहरामध्ये, नागपूर विभागामध्ये, ग्रॅज्युएट मतदारसंघामध्ये पहिल्यांदा महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट अभिजित वंजारी म्हणून निवडून आले. आता त्यांचं कामकाज आपल्याला जयंतराव अभिजित वंजारीचं किती चांगलं कामकाज आहे सभागृहातलं. जयंतरावचा मोठा अनुभव आहे वरच्या सभागृहाचा, त्याच्यामुळे. आणि मगाशी कीर साहेबांचा मुद्दा मी भाषण करवलं की त्यांची भूमिका या भागाच्या विकासासाठी आणि विशेष करून आमच्या शिकलेल्या ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या लोकांसाठी काय आहे, तर त्यांनी थोडक्यात त्याचं मत मांडलं. मी या निमित्तानं मित्र एवढंच तुम्हाला सांगतो की ही परिस्थिती जी आहे, ही परिस्थिती बदलवण्याचा आता खऱ्या अर्थानं जी जबाबदारी आहे ती आपल्याला शिकलेल्या लोकांची आहे. आमची ही लढाई, मी तुम्हाला सांगतो, आम्ही टीव्हीवर दुसरं बोलतो ते दुसरंच दाखवतात. भांडण कसं लावायचं, कारण की त्यांना मूळ मुद्दे जनतेचे जे आहेत ते मूळ मुद्दे डायव्हर्ट करायचे एकदम साध्या पद्धतीने. काल मी तिकडे अकोल्याकडे होतो. आता आमचं वाऱ्या सुरू झाल्यात आपल्या पंढरपूरची. शेगाववरून गजानन महाराजांची पालखी चालली. मी ज्या गावात मुक्काम होता पालखीचा, त्या गावात मी पण कार्यक्रम होता म्हणून पालखीचं दर्शन करायला गेलो. तिथं पाऊस आला, काळी माती आहे तिकडे, चिखलाने पाय भरलेत. मी दर्शन करून आलो, कार्यकर्त्यांनी वरतून पाणी टाकलं, मी पाय धुतला, पण झालं, त्याला उलट केलं. पण आज जसं कदम साहेबांनी मला सांगितलं की 2 लाख मुलं त्या पुण्यामध्ये, हे पोलीस भरती जी होत आहे ती पावसातली होऊ नये, तिला वेळ बदलावा त्यासाठी बसलेलं, पण ते नॅरेटिव्ह बदलवण्यासाठी त्यांनी पाय धुवायचं दाखवलं. आता मी शेतकरी या चिखलात राहणार नाही तर कुठे राहणार. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, चिखलाशी आमचं नातंच आहे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की जे लोक, ज्याला आता भीती आणि पैशाचा उल्लेख या ठिकाणी केला, मी मगाशी सांगितलं चॅनलला की बाबा आमचा चिखल तर तुम्हाला दिसला, पण ईडीच्या चिखलामध्ये जे माखलेले लोक आहेत, अंधारात तुम्ही त्याचा चिखल धुवत बसता, त्याचं काय? सगळं ईडीचं सरकार आहे ना, मग कुठलं सीबीआयचं आहे, त्यांचा चिखल माखलेला आहे. आमची लढाई ती आहे, या महाराष्ट्राच्या संविधानिक व्यवस्थेला, महाराष्ट्राच्या लोकशाही व्यवस्थेला, महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्राला या लोकांनी सगळं बर्बाद करण्याचा निर्णय केलेला आहे. जसं जयंतरावनी दुःख व्यक्त केलं, आम्ही अनेक वर्ष विधिमंडळामध्ये काम करतो, मी लोकसभेमध्ये सुद्धा होतो. महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या कामकाजाची चर्चा लोकसभेमध्ये होते, पण आज 23 आमदार वरच्या सभागृहामध्ये नाही, हे दुर्भाग्य आहे. राज्यपालांच्या अधिकारातले जे आमदार यायचे ते विद्वान लोक असतात, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेले असतात, त्यांना आपण तिथं संधी देतो. त्या आमदार तिथं उपलब्ध नाहीत, त्यांचा विचार उपलब्ध नाही, पण भाजप प्रणित सरकारला ते चालतंय. महाराष्ट्र वाचवायचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. मी आताच आमच्या बाळीराम पाटला साहेबांना विचारत होतो की काय निवडणुकीची परंपरा आहे. ज्या काही परंपरा असतील त्या परंपरेला मोडीच काढायला पाहिजे, कारण की काही लोकांचं असं मानस आहे की काय लागतं, कुठल्या ग्रॅज्युएटला विकत घ्यायचं तर आम्ही घेऊन टाकू ना. आम्हाला विकत घेण्याची भाषा समजा भ्रष्टाचाराने पैसे कमवलेले लोक करत असतील तर निश्चितपणे आम्ही कमवलेली डिग्री, मेहनत, आमच्या आईवडिलांनी आम्हाला दिवस रात्र मेहनत करून आम्हाला शिकवलं, आम्ही परीक्षेच्या काळात केलेली मेहनत,
हे सगळी आम्ही थोड्याशा रकमासाठी विकून टाकायचे, अशी परिस्थिती जी या भागामध्ये करून ठेवली असेल तर निश्चितपणे ती चुकीची आहे. माझा आपल्याला एवढंच विनंती आहे की ही मूड बांधायची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे. आज मूड बांधव मला अनेकदा चॅनलवाले विचारतात, मीडियावाले विचारतात, मी जयंतराव हेच सांगतो, आमच्या 4ही जागा निवडून येणार, आमच्या 4ही जागा निवडून येणार. तर आमच्या 4ही जागा निवडून जेव्हा यायच्या असतील, कारण की सगळ्या ठिकाणी त्यांनी आता बंद केलेलं, आता हरवलं लोकांनी महाराष्ट्रामध्ये, या लोकांना यांना हद्दपार करायचा निर्णय झाला होता. ठीक आहे, काही ठिकाणी आपण मागं पडलो, नाही तर यांचा महाराष्ट्रातून या भाजप आणि भाजपच्या सोबत असलेल्या लोकांनाच हद्दपार करायचा निर्णय केला. एकाला तर केलाच आहे, हे चुकून आलेलं आहे तुमच्या भागातून, एक तर चुकून आलाय ते, त्याचा इलाज वेगळ्या पद्धतीने करू जयंतराव आपण. पण मी तुम्हाला सांगतो, नाही तर सगळ्यांना हद्दपार करायचा, कारण की महाराष्ट्राला सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करायचं काम सत्तेत बसलेल्या, गुरमीत आलेल्या, सत्तेची मस्ती आलेल्या लोकांनी केलेली आहे. आणि म्हणून याचा मतदानाच्या रूपाने सुशिक्षित लोकांचं व्ह्यू काय, कारण की या निवडणुकीनं मेसेज काय जातो, आतापर्यंत ग्रामीण भागातले लोक काँग्रेस विचार सोबत आहे, राष्ट्रवादी सोबत आहे, असा एक मेसेज होता. शहरातले लोक भाजपच्या सोबत आहे, असा एक मेसेज राहायचा. आता तो बदलला ते चित्र. मग शिकलेले लोक भाजप बरोबर आहेत, हा एक मेसेज होता. आता तो पण बदलला. आता आपल्याला, मी मुद्दाम अमरावती नागपूरची आपल्याला गोष्ट सांगितली, इकडे पुण्यामधून आपण पुण्या विभागातही आपला ग्रॅज्युएट आणि टीचर मतदारसंघातूनही महाविकास आघाडीचे लोक निवडून आले. माझं आपल्याला एवढीच विनंती आहे की कोकण विभागाला जो विकत घेण्याचा कलंक लागलेला आहे तो पुसण्याचं काम या निवडणुकीमधून जयंतराव आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो की ही निवडणूक रमेश कीरची नाही, ही आमच्या सगळ्यांची आहे. ज्या याद्या आपल्या जवळ आहेत, याद्या नसतील तर आम्ही याद्या आता सगळ्यांच्या माध्यमातून, मला मगाशी बबनराव सांगत होते की सगळी तयारी आहे, सगळ्या याद्या वगैरे आमच्या ह्या आहेत. त्याला मी मगाशी कीरसाहेबांना सांगितलं की सगळ्याशी बसाव, तातडीनं याद्या ज्या आहेत त्या आपल्याला सगळ्यांबद्दल पोचवा. आणि आपल्या जवळचे जेवढे लोक आहेत, जसं मगाशी कदम साहेबांनी सांगितली, पावसाचा वेळ राहणार आहे, कारण की आता 2 दिवस विश्रांती आहे, पण 2 दिवसानंतर पाऊस जोरात चालू होणार आहे, असं आजच हवामान खातं सांगत होतं. कोकणामध्ये भरपूर पाऊस पडेल असं अंदाज आहे. तर मला असं वाटतं की गाड्यांची व्यवस्था, आणण्या नेण्याची व्यवस्था, या सगळ्या त्या भागातल्या लोकांवर टीम आपल्याला सोपवून घ्यावी लागेल आणि योजनाबद्ध, नियोजनबद्ध ही निवडणूक लढायची आहे. आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण तयारीनं या निवडणुकीला जिंकायचं, हाच त्यामध्ये. आणि योगायोगानं रमेश कीरचं नाव जे आहे ते 1 नंबरलाच आहे, 1 नंबर आहे. आणि 2 नंबर पण नाही, 3 नंबर, किती नंबर गेलं ते दुसरंवालं जे आता आहे ते किती नंबरवर आहे, ते 2वरच आहे. 2 नंबरचा 2 नंबर. पण आपला उमेदवार रमेश कीर 1 नंबरवर आहे. मला विश्वास आहे की आमचा रायगड जिल्हा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं पावन झालेला जिल्हा आहे. त्यांच्या पावलाने आमचा जिल्हा पावन झालेला आहे. आणि म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यावर अन्याय करणारे जे सरकार आहे, तरुणांवर अन्याय करणारं सरकार आहे, गरिबावर अन्याय करणारं सरकार आहे, माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या ढेटाला धक्का लागला तरी हात कलम करेल, हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. पण इथं महाराष्ट्रामध्ये शेतकरी रोज आत्महत्या करताय. असं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधातलं जे सरकार आहे, या सरकारचा एक आमदार इथं उभा झालेला आहे. त्या उमेदवाराला पाळण्याची जबाबदारी छत्रपतींचे मावळे म्हणून आपली, तुमची, आमची आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र वाचवणं हे तुमची, आमची, सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की रायगड जिल्ह्यातील सगळे आमचे पदवीधर मतदार आहेत, त्यांना माझी पुन्हा नम्र विनंती आहे की महाविकास आघाडीचे
आणि आमचे मित्र पक्षाचे उमेदवार रमेश कीर यांच्या एक नंबरवर एक रेषा ओढावी आणि त्यांना आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो. आणि एक गोष्ट अजून या निमित्तानं सांगतो की आता आपल्याला बायलेट मतदान आता लोकसभेच्या निवडणुकीला आले होते, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हॅलिड आमचे बायलेटच झाले. म्हणजे आपण स्वतः काउंटिंगला असाल अनेक लोक, त्याच्यामुळे आपल्यालाही लक्षात असेल. म्हणजे मी अनेक ठिकाणी 12,000 मतदान झालं, त्याच्यातले 4,000 5,000 मतं इनव्हॅलिड झाले. आखरी तर आपल्या कर्मचाऱ्याचीच मतं होते. तर अनव्हॅलिड होण्याचं जे कारण आहे त्याचं कारण आपल्याला शोधलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये मतं इनव्हॅलिड नाही झाले पाहिजेत याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे. कारण की जेव्हा ते मीडियावाले दाखवतात की इतके मतं इनव्हॅलिड झालेत, आमदारांचे मतं इनव्हॅलिड होतात, त्यावेळेस आमदारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो की अरे आमदार राहून याला मत मारता येत नाही, अशा पद्धतीच्या गोष्टी होतात. त्यामुळे मतदान इनव्हॅलिड होऊ नये याची काळजी आपल्याला, कारण की तिथं आपल्याला काही हे नसतं ना, आपल्याला पूर्ण वेळ असतो. म्हणजे तुम्ही आला नाही 1 सेकंदात बाहेर निघा असं तर म्हणत नाही ते लोक. म्हणून त्याला आरामात हे सगळं करून एक नंबरवर आपला एक रेषा ओढून तेवढं मतदान बरोबर केलं तर इनव्हॅलिड होणार नाही. आणि शासकीय पेननी करायचं त्यांच्या पेननी. त्याच्यामुळे तोही नियम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण की आपण अनेक निवडणुका पार झालेल्या आहेत. त्यामुळे मला त्याच्यावर आपल्याला खूप सारं सांगावं असं वाटत नाही. पण मला विश्वास आहे की रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य रमेश कीर यांना मिळेल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. अशा एकमताने या ठिकाणी रमेश कीर यांना कोकण पदवीधराची उमेदवारी दिली गेलेली आहे. आपण पाहिलं की सगळ्या पक्षाचे नेते या प्रचाराच्या निमित्ताने इथं होते आणि संपूर्ण सभागृह या ठिकाणी मतदात्यांनी भरले. म्हणजे याचा अर्थच असा की ही निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार आणि मित्रपक्षाचे उमेदवार रमेश कीर जिंकतील असा आमचा विश्वास. नाना पुन्हा एकदा सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली, त्यांनी भारतीय जनता पार्टीतून उमेदवार लढवली. बघा, हे बीजेपी संविधानाला मानायला तयार नाही, जे राजकीय सिस्टीम आहे त्याला मानायला तयार नाही. उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार होते आणि जो कोणी कुठल्या पॉलिटिकल पक्षाशी संबंधित असेल आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्यांना सरकारी वकील नेमता येत नाही, हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. पण भाजपची जी मुजोरी आहे, न्यायव्यवस्थेमध्ये असलेली मुजोरी आहे, ते सुद्धा लपलेली नाही आहे. अजूनही काही बिघडलेलं नाही. चूक झाली असेल तर त्यांनी दुरुस्ती करावी. उज्ज्वल निकमला सरकारी वकिलाच्या पदावर जे नेमलेले आहेत त्यांना तातडीनं त्याच्यातून मुक्त करावं, ही मागणी महाविकास आघाडी म्हणून आमची सगळ्यांची आहे. भाऊ, लोकसभेत जरी महाविकास आघाडीला मोठं राज्यात यश मिळालं असलं तरी सुद्धा या ठिकाणी पाहायला गेलं तर कोकणामध्ये फारसं यश मिळवता आलं नाही आणि तसंच ही जी उमेदवारी आहे काँग्रेसची खूप उशिराने या ठिकाणी डिक्लेअर झाली, याचा कुठेतरी फटका बसेल असं वाटतं. काहीच त्याचा फरक पडणार नाही. खरं तर आम्ही सगळेजण लोकसभेच्या निवडणुकीत होतो आणि लोकसभेच्या निवडणुका जशा इकडे काउंटिंग आणि हे सगळं संपत नाही तर ह्या निवडणुका जाहीर झाल्या. त्याच्यामुळे हा जो वेळ होता आमच्याजवळ अत्यल्प होता, त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होत असताना ती आली सगळ्याच पक्षांना, त्यांनी पण वेळेवर जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीच्या काळामध्ये सगळेजण आम्ही व्यस्त होतो आणि त्याच्यामुळे हे थोडं उशीर झालं. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण काय आव्हान करणार? बिलकुल, आम्ही सांगितलंय की पदवीधर मतदारसंघाच्या लोकांनी सगळ्यांनी एक गोष्ट केली पाहिजे की ज्या महाराष्ट्राची वाताहत महाराष्ट्रातल्या भाजपप्रणित सरकारने जे केलेली आहे, शाहू फुले आंबेडकर विचार संपवलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा सातत्यानं अपमान बीजेपी करते आहे आणि अशा या सत्तेचा माज आलेल्या भाजपप्रणित सरकारला पाडण्याचा एक तुम्हाला पुन्हा संधी आलेली आहे. आणि म्हणून सगळ्या ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या मतदात्यांनी
या निवडणुकीमध्ये रमेश कीर यांना मतदान करून महाविकास आघाडीला निवडून आणावं अशी आमची भूमिका. भुजबळांनी नुकतीच संजय राऊतांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे, त्यांची घरवापसी होईल असं बोललं जात आहे. त्याचा काय फटका या बघा, निवडणुकीच्या काळामध्ये, जागा वाटपाच्या काळामध्ये असं चालत आहे. पण आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये तफावत झालीच होती. हे चालतात प्रत्येक पक्षामध्ये, इथेही झालं ना, महायुतीमध्येही झालेली आहे. त्यांनी पण त्यांचे पण कॅन्डिडेट उभे केलेले होते. पण सगळ्यांना कळतंय की आखरी, आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही पुढे आलेलो, आज आपण पाहिलं असेल की मंचावर सगळे शिवसेनेचे प्रमुख नेते, जे स्थानिक लेवलवर काम करणारे उपनेतेपासून सगळे उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेही बिघाड नाही, महायुतीमध्ये महाभारत आहे. हे आपण पाहतो. 11 जागा पुन्हा एकदा विधान परिषदेच्या 11 जागा आता पुन्हा एकदा रंगीत तालीमच आहे. 11 जागा आता आम्ही 4ही जागा महाविकास आघाडीच्या, मुंबईतल्या 2 आणि नाशिकची 1 आणि कोकण विभागातली 1, अशा 4ही जागा महाविकास आघाडी म्हणून. विधान परिषद पुन्हा एकदा 11 जागांच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे. कशा प्रकारची व्यूहरचना असणार, कारण भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आणि महायुतीकडे जास्त बरोबर आहे. आता आमच्याशी अनेक आमदारांचा संपर्क आहे जे आज महायुतीमध्ये आहे. त्यामुळे रंगीत तालीम जी आहे आता विधानसभेच्या आमदारामधून आमदार निवडायची विधान परिषदेमध्ये, याची कसरत आम्ही करू सगळेजण. आम्हाला मागची अनुभवी सत्ता पक्षाची माहिती आहे. यावेळेस आमच्याजवळ खूप अनुभवाचा साठा आहे. त्यामुळे आम्ही खूप साऱ्या गोष्टी आमच्याजवळ आहेत आणि त्या ठिकाणी आमचा या संदर्भात घोडेबाजार होण्याची आहे. मी आज आता त्याच्यावरची चर्चा करणं बरोबर नाही, त्यामुळे आज त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं काही कारण. भाऊ, नुकतीच छगन भुजबळांनी संजय राऊतांची भेट घेतल्यास समस्या त्यांची घरवापसी होईल असं बोललं जात आहे. बघा, आता भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे मी आज त्यांच्यावरची प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. नाना, कार्यकर्त्यांकडून पाय धुतले गेले, आता आपण खुलासा केलाय, पण खरं कारण जे सांगते की नानांची मुजोरी आहे हे व्यक्त केलेलं आहे. याला जोडून राम कदम आणि या ठिकाणी अमोल मिटकरांनी टीका केली, कसं पाहताय? मी तुम्हाला सांगतो की त्या अंधारामध्ये ईडीचे चिखल माखलेले लोक, सीबीआयचे चिखल माखलेले लोक, त्याच्या अंधाराचे पाय धुतात हे लोक, त्यांच्याबद्दल तर बरं, या राज्याच्या सरकारमध्येच अनेक लोक आहेत ईडी आणि सीबीआयचे चिखलवाले. माझं तर दिवसा डोळ्याला रस्त्यावरचं काम आहे आणि मी कोणाला जबरदस्ती केली तुमच्या त्या व्हिडिओला दाखवा. आखरी जो व्यक्ती होता त्या व्यक्तीनं पण सुद्धा आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याचं स्टेटमेंटही ऐकलं असेल तुम्ही. पण आता कसं आहे की पोलीस भरतीचा तरुणांमध्ये रोष निर्माण झालेला आहे, तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालेले आहेत. विषय डायव्हर्ट करायचं, मुद्द्यापासून कसं भरकटवायचं हे बीजेपी फारच त्याच्यात एक्सपर्ट आहे. त्यामुळे टार्गेट कोणाला करायचं, तर आता ते हारलेत भाजपवाले, ते घाबरून या पद्धतीचं टार्गेट करायचं आम्हाला काम करतात आहेत. कधी उद्धव ठाकरे साहेब, कधी शरद पवार साहेब, कधी नाना पटोले साहेब, त्यांच्यात दुसरा पर्याय काय. परतीच्या वाटेवर असणाऱ्या महाविकास आघाडीची दारे पुन्हा उघडी असतात. आता त्यांचं थोडंसं आम्हाला मत सांगतो.